अभिजित दिपकेंनी उपोषण सोडलं। सोनम वांगचूक यांच्या विनंतीनंतर दिपकेंनी उपोषण सोडलं। जेपी नड्डा आणि सीजेपीच्या शिष्टमंडळामध्ये चर्चा। जेपी नड्डांकडून कॉक्रोच जनता पार्टीला आंदोलन थांबवण्याची विनंती। जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार। सीजेपीच्या शिष्टमंडळानं जेपी नड्डांसमोर ठेवल्या मागण्या। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान अमित शहांमधील बैठक संपली, तर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीनंतर आता ही भेट। दोघांमध्ये सीजेपीच्या आंदोलनावर चर्चा झाल्याची ही माहिती। जंतर मंतरवरील कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनातील युवकांवर पोलिसांचा लाठीचार्ज। पोलिसांच्या कारवाईमुळे विद्यार्थ्यांमधील तीव्र संताप व्यक्त। संसद भवन परिसरामध्ये तणावाचं वातावरण। बॅरिकेड्स तोडून आंदोलक विद्यार्थी संसदेच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचले। विद्यार्थ्यांवर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या। अजूनही मोठ्या संख्येनं विद्यार्थी संसद परिसरात जमले। त्यांना मात्र जाऊ देत नसतानाचं चित्र आपल्याला संसद भवन परिसरामध्ये अभिजित दिपके असलेल्या ट्रकवर पोलिसांचा लाठीचार्ज, तर ट्रकची हवा काढून आंदोलकांना बाहेर खेचत पोलिसांची धक्काबुक्की। देखील या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांचा आंदोलकांसाठी मेसेज। तर माझी प्रकृती ठीक नसली तरी संसद मार्च संपेपर्यंत उपोषण सुरूच राहील। उपोषण कधी सोडणार या संदर्भात वांगचूक यांनी पत्राद्वारे भूमिका स्पष्ट केली आहे। अपयशाची सरकारनं जबाबदारी स्वीकारल्यास उपोषण सोडण्याची तयारी। सरकारला वाटतं आम्ही झुकू, पण आम्ही झुकणार नाही। आम्ही 2 तासांचा वेळ देतो। वांगचूक यांना इथे आणा, अभिजित दिपकेंचं आवाहन। तर सोनम वांगचूक यांना सोडलं नाही तर आम्ही आंदोलन सुरूच ठेवू। 1 महिना आम्ही इथे बसलो आहोत, अजून महिनाभर बसू, दिपकेंचा इशारा। दिल्लीतील जंतर मंतर मैदान रिकामं करण्यात आलंय। जंतर मंतर मैदानातनं सीजेपी आंदोलकांना पोलिसांनी हटवलं। जंतर मंतरवर जामर बसवलेत। परिसरातील इंटरनेट सेवा सुद्धा पूर्णपणे ठप्प। दिल्लीतील 5 महत्त्वाची मेट्रो स्थानकं बंद। सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मेट्रो स्थानकं बंद। मेट्रो स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी। पोलिसांनी आंदोलकांना मेट्रो स्टेशनमध्ये थांबवून ठेवलं, मात्र आंदोलक उड्या मारत बाहेर पडले। सभागृह सुरू होताच लोकसभेतही गदारोळ, तर विरोधकांच्या यावेळी जोरदार घोषणा। नीट पेपरफुटी प्रकरणी चर्चेची मागणी। लोकसभेत गदारोळ। लोकसभेचं 6, राज्यसभेचं 5 वेळा कामकाज स्थगित, तर दिवसभरासाठी लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज आता तहकूब। दादरच्या चैत्यभूमी परिसरातही सीजेपीचं आंदोलन। पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड। आंदोलनस्थळी मोठा फौजफाटा पोलिसांचा तैनात, तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस इथे सतर्क। पुण्यातील स्टेशन परिसरामध्ये कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन। मोठ्या संख्येनं तरुण आंदोलनात सहभागी। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची ही मागणी। सीजेपीच्या समर्थनार्थ भंडाऱ्याच्या साकोलीमध्ये तरुणांचा मोर्चा। नीट पेपरफुटीनंतर दिल्लीमध्ये सोनम वांगचूक आणि सीजेपीनं सुरू केलेल्या आंदोलनाला देशभरातून मोठा पाठिंबा। अकोल्यामध्ये नीट टीईटी पेपरफुटी विरोधात शिक्षण बचाव कृती समितीचं आंदोलन। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन। पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची ही मागणी। नंदुरबारच्या शहाद्यामध्ये विविध सामाजिक संघटनांचं आंदोलन। वांगचूक आणि दिपकेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शहाद्यामध्ये आंदोलन, तर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची ही मागणी। वांगचूक यांच्या समर्थनार्थ यवतमाळमध्ये विद्यार्थी आणि पालक सामाजिक संघटनांचं आंदोलन। दरम्यान शहरातील संविधान चौकात आंदोलकांचा रास्ता रोको। आंदोलकांकडून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी। सीजेपीच्या आंदोलनाला नाशिकमध्ये देखील पाठिंबा। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्वपक्षीय नेत्यांचं आंदोलन। सामाजिक संघटना देखील या आंदोलनात सहभागी। सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत सिंधुदुर्गात महाविकास आघाडी आणि मनसेचं धरणे आंदोलन। आंदोलकांकडून कुडाळ तहसील कार्यालयासमोर केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। सोनम वांगचूक आणि अभिजित दिपकेंच्या समर्थनार्थ वाशिममध्ये विद्यार्थ्यांचा मोर्चा। विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढत आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवलाय। नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून आता लातूरमध्ये चौकशी। सीबीआयकडून एका प्राध्यापकाचा शोध सुरू असल्याची माहिती समोर। दिल्लीत आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाल्यानंतर बीडमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले। सोनम वांगचूक यांचे पोस्टर्स हातात घेऊन विद्यार्थ्यांचा बीडमध्ये लॉंग मार्च, तर नीट पेपरफुटीला कारणीभूत असलेल्यांवर कारवाई करण्याची ही मागणी। संभाजीनगरच्या क्रांती चौकात आझाद जनता पार्टी, वकील आणि विद्यार्थ्यांची निदर्शनं, तर दिल्लीतील लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन। आंदोलकांकडून केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। जंतर मंतरवरील आंदोलनाला परभणीतनं सुद्धा पाठिंबा। दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर
सामाजिक संघटनांकडून एक दिवसीय उपोषण सुरू, तर या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं तरुण सहभागी झाले. जंतर मंतरवरील आंदोलकांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ बीडमध्येही पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची यातनं मागणी, तर राजीनामा न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचाही इशारा. छत्रपती शिवाजी विद्यापीठामध्ये सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ आंदोलन. विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठाच्या सुरक्षा रक्षकांनी यावेळी अडवलं. आंदोलक आणि विद्यार्थी तसंच सुरक्षा रक्षक यांच्यामध्ये यावेळी शाब्दिक वाद झाला होता. भंडाऱ्यामध्ये सीजेपी आणि सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ आंदोलन. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी. विविध सामाजिक संघटनांचा आंदोलनामध्ये सहभाग. दिल्लीत जंतर मंतर आणि संसदेबाहेर सुरू असलेल्या आंदोलनाला जळगावातनं पाठिंबा. धरणगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, तर केंद्रीय आणि राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी केली आहे. नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावर अमरावतीमध्ये विद्यार्थी रस्त्यावर. भगतसिंग आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो घेऊन विद्यार्थ्यांकडून जोरदार घोषणाबाजी. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचीही मागणी. दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला चंद्रपुरातनं सुद्धा पाठिंबा. विद्यार्थ्यांचं चंद्रपुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची यावेळी मागणी. राम मंदिर दान चोरी प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे एसआयटी पुनर्गठनाचे आदेश. आता आयपीएस अधिकारी नेतृत्व करणार. आम्हाला या मुद्द्यावर राजकारण नकोय. सरन्यायाधीशांचं विधान. तपास निष्पन्न असावा आणि तो तार्किक निष्कर्षापर्यंत नेला जावा. सरन्यायाधीशांचं निवेदन. पुणे महानगरपालिका प्रशासनाविरोधात मनसे आक्रमक. पुणे महानगरपालिकेच्या सभागृहाबाहेर मनसेचं आंदोलन, तर पीएपी विभागामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात मनसेचं आंदोलन. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफीची मर्यादा 50,000वरून 2 लाख रुपयांपर्यंत केली आहे, तर पात्रतेचे निकष शिथिल केल्यामुळे वाशिममधील 50,000 शेतकऱ्यांना याचा फायदा होणार. शासनाकडून आता पात्र लाभार्थ्यांची माहिती संकलित करण्याचं काम वेगानं सुरू आहे. मुसळधार पावसामुळे भंडाऱ्यामध्ये भात लावणीच्या कामांना वेग. मात्र खतं, बियाणे आणि मजुरीच्या दरात वाढ झाल्यामुळे शेतीचं बजेट कोलमडल्याची शेतकऱ्यांची प्रतिक्रिया. शेतकरी चिंतित. तर पावसाअभावी पूर्व विदर्भातील 6 जिल्ह्यांमध्ये खरीप पेरणी केवळ 58.55%. धान पिकांच्या रोवणीवर मोठा परिणाम. पावसानंतर रोवणीला वेग येण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना अजूनही. तर वाशिम जिल्ह्यातील जयपूर गावाला केळी लागवडीतनं मिळाली नवी ओळख. सिंचन सुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं शेतकऱ्यांकडून आता लाखोंचं उत्पन्न. जयपूर गाव केळीचं गाव म्हणून नावारूपास आलंय. पावसाअभावी नंदुरबारमधील खरीप पिकं संकटात. 1.5 महिन्यापासून पावसाची प्रतीक्षा असल्यामुळे दुबार पेरणीची वेळ. प्रशासनाकडून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना बियाणे आणि खतं उपलब्ध करून दिली जाणार. अकोल्यामध्ये बोगस सोयाबीन बियाण्याप्रकरणी अजूनही 2 बियाणे कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल. तर शेतकऱ्यांच्या सोयाबीन न उगवल्याच्या प्राप्त तक्रारीनंतर 5 तालुक्यांमध्ये आतापर्यंत 13 ठिकाणी गुन्हे दाखल. जळगावच्या एरंडोलमधील वसंत सहकारी साखर कारखान्याच्या लिलावाला शेतकऱ्यांचा विरोध. तब्बल 14,000 सभासद असलेल्या साखर कारखान्याची जिल्हा बँकेकडून लिलावाची प्रक्रिया. 23 तारखेला कारखान्याचा लिलाव केला जाणार. इंदापूरमध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या घराबाहेर धाराशिवमधील शेतकऱ्यांचं आंदोलन. कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराविरोधात हे आंदोलन. कृषी मंत्री भरणेंचा फोनवरून शेतकऱ्यांशी संवाद. मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात. नाशिकच्या देवगावमध्ये पंतप्रधान पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचं सरण आंदोलन. तर मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचाही इशारा. देवगाव या ठिकाणी शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. बुलढाण्यामध्ये अनुसूचित जातीमधील उपवर्गीकरण लागू करण्यासाठी मोर्चा. तर देऊळगाव राजा या ठिकाणी सकल मातंग मेहतर समाजाचा भव्य आक्रोश मोर्चा. लवकरात लवकर उपवर्गीकरणाच्या अंमलबजावणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं पहिलं रिंगण माळशिरस तालुक्यातल्या पुरंदवाडे या ठिकाणी पार पडलंय. ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं काल सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश त्या ठिकाणी झाला आणि त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील आज हे पहिलं रिंगण पार पडलं. लंडनमधील विंडसर या ठिकाणाहून सुरू झालेली ग्लोबल पंढरीची वारी पंढरीत दाखल. आषाढी वारीसाठी 11 देशांमधून प्रवास करत ही दिंडी पंढरपुरात दाखल. मुक्ताईनगरमधील इतिहासकालीन चारठाणा भवानी मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची आता मागणी. छत्रपती शिवरायांनी या मंदिरामध्ये दर्शन घेतल्याची आख्यायिका. लोकप्रतिनिधींनी या बाबींकडे लक्ष देण्याचीही मागणी. पंढरपुरात, सोलापूर आणि ठाण्यातनं आलेल्या बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉडकडून आता दिवसातनं 3 वेळा मंदिर परिसराची तपासणी. मंदिर परिसरामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक.
पंढरपूरच्या गोपाळपूर ग्रामपंचायत कार्यालयासमोर भाविकांसाठी उभारण्यात येत असलेला महामंडप कोसळला. पत्रा बसवताना अचानक हा महामंडप कोसळल्यामुळे परिसरात घबराट. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. प्रशासनाकडून चौकशी सुरू. कोकण पट्ट्यामध्ये पुन्हा एकदा मान्सून सक्रिय. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याचा हा परिणाम अरबी समुद्रात जाणवणार. संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासह कोकण किनारपट्टीसाठी येलो अलर्ट जारी. नागपुरात ढगाळ वातावरणानंतर आता पावसाची हजेरी. हवामान खात्याच्या अंदाजानुसार नागपुरात पावसाला सुरुवात, तर नागपूरकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा. कोल्हापूरमध्ये गेल्या 2 दिवसांपासून पावसाचा जोर वाढला. मुसळधार पावसामुळे राधानगरी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ. राधानगरी धरणामध्ये सध्या 75% इतका पाणीसाठा. सातारा जिल्ह्यातील घाट परिसरामध्ये मुसळधार पावसाची हजेरी, तर 10 दिवसांच्या या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात. घाटमाथ्यावरील पावसामुळे कोयना धरणातील पाण्यात वाढ. उरमोडी, कण्हेर, ढोम धरणं सुद्धा 80% भरली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर ओसरला, मात्र जगबुडी नदी अजूनही इशारा पातळीवर. तर गेल्या 24 तासात जिल्ह्यामध्ये सरासरी 99 मिलीमीटर पावसाची नोंद. लातूरमध्ये टँकरनं पाणी विकत घेऊन टोमॅटो शेती वाचवण्याचा शेतकऱ्यांचा केविलवाणा प्रयत्न. दरम्यान चाकूर तालुक्यातल्या दापक्याळ या गावातली ही स्थिती. पावसाभावी पिकं अडचणीत. धुळे जिल्ह्यामध्ये पावसाभावी पिकांची वाढ खुंटली. शेतातील उत्पन्न घटण्याची शक्यता. अद्यापही पुरेसा पाऊस नसल्यामुळे धुळे जिल्ह्यात कापूस आणि इतर पिकं धोक्यात. संततधार पावसामुळे वारणा धरण परिसरातील धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. निसर्गाचं हे विलोभनीय रूप पाहण्यासाठी पर्यटकांना भुरळ पडतीये. दुसरीकडे शिराळा तालुक्यामध्ये शेतकरी भात लागवडीच्या कामात व्यस्त. पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे वारणा धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ, तर चांदोलीचं वारणा धरण 66.94% भरलंय. एकूण पाणीसाठा आता 23.3 TMCवर. तर पाथरपुंज या ठिकाणी सर्वाधिक 149 मिलीमीटर पावसाची नोंद. भुसावळच्या हातनूर धरणाच्या 2 दरवाजांमधून आता तापी नदी पात्रामध्ये विसर्ग. तापी नदी पात्रात 1300 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. तर 15 दिवसांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस नसल्यामुळे पाण्याची आवक सुद्धा नव्हती. नाशिकमधील रिंगरोड बाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आजचा 6वा दिवस. महाजनांनी आश्वासन दिल्यानंतर सुद्धा मागण्या मान्य न झाल्याचा आरोप. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा. पहिल्याच पावसामध्ये जळगावातील रावेर, पुनखिडा, पातोडी हा मार्ग अतिशय दुरावस्थेत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यानं अपघाताचाही धोका वाढला. तातडीनं हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी. मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण उड्डाणपूल गणेशोत्सवापूर्वी खुला होण्याची शक्यता. बहादूर शेख नाका या ठिकाणी शेवटच्या गर्डरचं काम अंतिम टप्प्यात. 2 दिवसात या गर्डरचं काम पूर्ण होणार असल्याची माहिती. सततच्या पावसामुळे भोर महाड मार्गावरील कोंढरी पुलाजवळ रस्त्याच्या साईड पट्टीला तडे. भराव खचण्याची शक्यता असल्यामुळे स्थानिकांकडून तातडीनं दुरुस्तीची मागणी. मुसळधार पावसामुळे भोरच्या मावळमधील दिवंगन या ठिकाणी डोंगराला तडे. दरम्यान डोंगराला तडे पडल्यामुळे भूस्खलनाचीही भीती. या गावामध्ये साधारणतः 80 कुटुंबियांचं वास्तव्य. ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पूर्वेकडील बुरुजाजवळ तटबंदीच्या तळभागाला पडलेल्या भगदाडाची पुरातत्व विभागाकडून पाहणी. मुंबई मंडळाचे अधीक्षक डॉ. अभिजित आंबेकरांच्या मार्गदर्शनाखाली ही पाहणी. बुलढाण्यामध्ये 8 ते 10 दिवसांपासून विजेच्या लपंडावानं नागरिक त्रस्त. वारंवार वीज जात असल्यामुळे रुग्णालयांना सुद्धा याचा फटका. तात्काळ वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी. रत्नागिरीच्या हरणेमध्ये भटक्या कुत्र्याच्या चाव्यामुळे पिसाळलेल्या गायीचा नागरिकावर हल्ला. परिसरामध्ये यामुळे भीतीचं वातावरण. तातडीनं प्रभावी उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी. पतीकडून पत्नीची आणि मुलाची हत्या करत स्वतः विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न. तर नाशिकच्या नाशिक रोड जेल रोड परिसरातली ही घटना. अत्यवस्थ पत्नीवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. दरम्यान पत्नी आणि मुलाची हत्या करण्याचं कारण अद्याप अस्पष्ट. वर्ध्यातील बिरुळ शिवारामध्ये समृद्धी महामार्गावर भीषण अपघात. अपघातामध्ये 6 जणांचा जागीच मृत्यू. मृतकांमध्ये सिल्लोड या ठिकाणी असलेले एकाच कुटुंबातील 3 जणांचा समावेश. तर महामार्गावरील वाहतूक आता सध्या पूर्ववत. अमरावती जिल्ह्यातील वलगावमध्ये दुहेरी हत्याकांड. बसस्टँड परिसरामध्ये 2 तरुणांची निर्घृण हत्या. हत्येमागचं कारण अद्याप अस्पष्ट. घटनेनं परिसरामध्ये भीतीचं वातावरण. वाशिम मसला पेन परिसरामधील साई मंदिरात चोरी. दरम्यान चोरट्यानं दानपेटी फोडून मोठी रक्कम लांबवली आहे. चोरी करण्यापूर्वी चोरट्यानं साईबाबांचं दर्शन घेतलं होतं. संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद. चोराला तातडीनं अटक करण्याचीही मागणी.